ब्रेक नंतर एक मोठी बातमी आहे। मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याप्रकरणी अजित पवार यांची शुक्रवारपर्यंत वेट अँड वॉचची भूमिका असल्याचं दिसून येतंय। शुक्रवारी कोर्टाचा निर्णय आल्यानंतरच माणिकराव कोकाटे यांच्याबाबत राष्ट्रवादी निर्णय घेणार असल्याची माहिती मिळतेय। कोर्टात कोकाटेंना दिलासा नाही मिळाला तर मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात येणार असल्याचं कळतंय। सध्या माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्याकडे आहे। कोर्टाचा निर्णय येण्यापूर्वीच राजीनामा घेणं कोकाटे यांच्यावर अन्याय करणारं ठरेल। तसंच महापालिका निवडणुकींवर याचा परिणाम होण्याची पक्षातील वरिष्ठांची भूमिका आहे, अशी माहिती समजते। तर या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी निलेश बुधावले आपल्या सोबत आहेत। निलेश, कोकाटेंच्या बाबत भाजप आता राष्ट्रवादीची काहीशी सावध भूमिका दिसतेय। माधवी, माणिकराव कोकाटे यांच्या बाबतीमध्ये पाहायला गेलं तर सध्या ते बिनखात्याचे मंत्री आहेत आणि त्यांचा जो मंत्रिपदाचा राजीनामा आहे तो देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जवळ आहे। शुक्रवारपर्यंत त्यांना कोर्टामध्ये कुठेतरी वेळ मिळालेला आहे। शुक्रवारी कोर्टामध्ये जो निर्णय होईल मग तो माणिकराव कोकाटेंच्या बाजूने असेल किंवा त्यांच्या विरोधात असेल, त्यानंतरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्या संदर्भातला अंतिम निर्णय घेणार आहे आणि त्यामुळेच अजित पवारांना माणिकराव कोकाटेंच्या बाबतीत शुक्रवारपर्यंत वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे, अशा पद्धतीची माहिती आता समोर येताना आपल्याला दिसते। माणिकराव कोकाटेंच्या संदर्भामध्ये काही वेळापूर्वीच सह्याद्री अतिथीगृह येथे पक्षाच्या वरिष्ठ तिन्ही नेत्यांची बैठक झाली। त्याच्यामध्ये प्रफुल्ल पटेल होते, सुनील तटकरे होते आणि स्वतः राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार देखील उपस्थित होते। याच बैठकीतून ही माहिती आता समोर येताना आपल्याला दिसते। शुक्रवारपर्यंत माणिकराव कोकाटेंना कुठेतरी आता अभय मिळालेला आहे मंत्रिपदाच्या बाबतीत। जर त्यांच्या विरोधात उद्या निर्णय गेला तर नक्कीच उद्या संध्याकाळपर्यंत त्यांचा राजीनामा होईल। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे जो राजीनामा आहे तो पुढे मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला जाईल आणि त्यानंतर तो राज्यपालांना पाठवला जाईल आणि माणिकराव कोकाटे हे मंत्रिपदापासून वंचित होताना म्हणजेच पदापासून बाजूला होताना आपल्याला दिसतील। सध्या अजित पवार वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत आणि उद्यापर्यंत त्यांच्या संदर्भातला निर्णय जो आहे तो आता राखून ठेवण्यात आल्याचं आपल्याला दिसतंय। माधवी, नक्कीच एकूणच कोकाटेंचं भवितव्य आता उद्याच्या कोर्टाच्या निर्णयावर अवलंबून असणार आहे। निलेश, तू सोबत राहाच, कारण आणखी एका महत्त्वाच्या बातमी संदर्भात तुझ्याकडून अपडेट घ्यायचे। तर पाहूयात पुढची महत्त्वाची बातमी।